90 किलोमीटरचा शॉर्टकट मारायला त्यांनी नदीतून जीवघेणा प्रवास केला, पण हा प्रवास एका कुटुंबाचा अखेरचा प्रवास ठरला. ज्या बोटीतून हे कुटुंब प्रवास करत होतं ती बोट उलटली आणि एका क्षणात या अख्खा कुटुंबाला जलसमाधी घ्यावी लागली. 1.5 वर्षाचा शुभम, 3 वर्षांची माही, त्यांची 25 वर्षांची आई आणि तिशी ओलांडलेले बाबा मामाच्या गावाला जाताना वाटेतल्या उजनी धरणात त्यांच्यावर काळ चाल करून आला. चौघांसहित अजून 2 लोकांनी या अपघातात जीव गमावला. 90 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठीचा घेतलेला शॉर्टकट या लोकांच्या जीवावर बेतलं याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केलेली नसावी. काळजाला चटका लावणारी घटना सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील आहे. करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावकऱ्यांना बारामतीच्या इंदापूरला जायचं असेल तर त्यांना गाडीने तब्बल 92 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, पण तोच प्रवास भीमा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे केला तर अवघ्या 4 किलोमीटरचं अंतर कापून पूर्ण होतं. त्यामुळे बरेच गावकरी बोटीतून इंदापूरपर्यंतचा प्रवास करतात.